मित्रांनो, पोलीस भरती 2024साठी या ठिकाणी वर्धा पोलीससाठी लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झालेली आहे। तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा, विषय बघू शकता वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23 ही भरती या ठिकाणी 2024मध्ये आहे, त्यासाठी 2022-23 आहे। 2022-23ची भरती आहे, परंतु 2024मध्ये होत आहे। तर लेखी परीक्षा करता बघू शकता पात्र उमेदवारांची निवड यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली होती आहे। तर मित्रांनो बघू शकता 19/6/2024 ते 22/6/2024 पर्यंत घेण्यात आलेली आहे वर्धाची ग्राउंड चाचणी। त्याच्यानंतर त्यांनी या ठिकाणी बघू शकता खाली माहिती दिलेली आहे। ठीक आहे, खाली या ठिकाणी जी महत्त्वाची माहिती आपण बघू शकता, सदर यादीमध्ये उमेदवार शारीरिक चाचणीमध्ये प्रकार निहाय गुण, एकूण गुण याबाबत तसेच सामाजिक व समांतर आरक्षण याबाबत काही अपेक्षा असल्यास बघू शकता याच्यावरती तुम्ही या ठिकाणी जो ईमेल दिलेला आहे त्याच्यावरती अपेक्षा घेऊ शकता। या संकेतस्थळावर किंवा पोलीस नियंत्रण कक्ष वर्धा येथील बघू शकता व्हॉट्सॲप क्रमांक पोलीस किंवा नियंत्रण कक्ष वर्धा येथील दूरध्वनी क्रमांक या ठिकाणी नंबर दिलेला आहे। यावर दिनांक 28/6/2024 या ठिकाणी बघू शकता वाजेपर्यंत या ठिकाणी लेखी स्वरूपात नोंदवावे। त्यानंतर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अपेक्षा विचारात घेतला जाणार नाही, याबाबत उमेदवारांनी नोंद घ्यावी। त्याच्यानंतर खाली आल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी सिरियल नंबर दिलेला आहे, चेस्ट क्रमांक दिलेला आहे, फुल नाव दिलेले आहे, कॅटेगरी दिलेले आहेत। तर या ठिकाणी पॅरलल या ठिकाणी रिझर्वेशन दिलेले आहे, त्याच्यानंतर फिजिकल मार्क्स दिलेले आहेत आणि या ठिकाणी पुढे कॅटेगरी दिलेली आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे ही लिस्ट लागलेली आहे प्रत्येक जिल्ह्याची। लवकरच ज्या जिल्ह्यांची ग्राउंड कंप्लीट झालेली आहे त्यांची या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाईल आणि सर्वात पहिल्यांदा आपल्या YBD अकॅडमीवरती तुम्हाला माहीत होईल। त्यासाठी आपला YBD अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्यायचा आहे। याची देखील लिस्ट तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटणार आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आपला YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्यायचा आहे। सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।